Okay, now today this is a new session for us. Section number 3.1, that is summary writing. Now, summary writing is one of the important writing skill in English. इंग्लिश मध्ये सगळ्यात महत्वाचा एक रायटिंग स्किल मधला टॉपिक तो म्हणजे समरी रायटिंग. आय थिंक येत्या 10वीला तुम्हाला असेल, इन 11th also we have summary writing, but here a lesson is there, separate lesson is there for summary writing. इथं आपल्याला समरी रायटिंग साठी स्पेशल एक लेसन दिलेला आहे. आतापर्यंत आपल्याला तो नॉन टेक्स्चुअल असायचा, म्हणजे टेक्स्ट बुक मध्ये इन्क्लूड केलेला नसायचं, परंतु आता टेक्स्ट बुक मध्ये एक लेसनच इन्क्लूड केलेला आहे. दॅट्स वाय वी हॅव स्टडी एव्हरी पॉइंट विच आर व्हेरी इम्पॉर्टंट टू राईट समरी, that we have to discuss. First here, what is summary that is given here in this textbook? Now let's see here. A summary is a record in reader's own words that gives the main points of a piece such as a newspaper, article, a lecture, a passage, a chapter, or even a whole book. Now reader काय करतो, रेकॉर्ड करत असतो. रेकॉर्ड मीन्स while you are reading something, आपण काहीतरी वाचन करत असतो. समजा बुक जर वाचन करत असू, सपोज इफ यू रीड अ बुक इन मराठी, लाईक श्यामची जर बुक वाचलं असेल तुम्ही, तर एखाद्याला तुम्ही त्याचा सारांश सांगणार कमी शब्दामध्ये, परंतु त्याच्यामध्ये काय आहे, कमी शब्दामध्ये परंतु त्याच्यामध्ये काय आहे हे जर तुम्ही तिथं कमी शब्दामध्ये सांगत असाल, त्याला आपण काय म्हणू शकतो, समरी रायटिंग म्हणू शकतो किंवा ओरल समरी म्हणू शकतो. बट हियर वी हॅव टू डिस्कस अबाउट अ समरी दॅट इज अ रिटन समरी. नाउ the first question that is given here for discussion in the icebreaker is discuss in pairs and guess the correct alternatives for the following. To summarize means four options are given here. Four objectives are given here. Put information in a chronological order. first दिलेला आपल्याला ऑप्शन कोणता आहे, put information in the chronological order, म्हणजे कालक्रमानुसार लिहा. Is it applicable or not? It will be not applicable because summarize means to write a different things. To recapitulate the main points in the selection, so this is applicable here. Which is applicable? To recapitulate the main points in the selection, म्हणजे जे मेन पॉइंट्स असते ते आपण काढतो त्याच्यातला, अँड वी राईट अ स्मॉल पॅराग्राफ ऑफ अ बिग रिटर्न मटेरियल. जे रिटर्न मटेरियल असेल मोठं, त्याच्यातलं थोडस आपण लिहितो शॉर्ट मध्ये, बट इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन, त्याला आपण काय म्हणतो, समराईज. पुन्हा इथं नेक्स्ट आपल्याला दिलेला आहे, टू इंट्रोड्यूस न्यू इन्फॉर्मेशन. वी कुड नॉट इन्क्लूड एनी न्यू इन्फॉर्मेशन इन इट. आपण कुठलीही न्यू इन्फॉर्मेशन मध्ये त्याच्यात टाकू शकत नाही. व्हॉट एव्हर इन्फॉर्मेशन इज गिवन इन द पॅरेग्राफ और इन द एक्स्ट्रा, जो पॅरेग्राफ आपल्याला दिलेला असेल, तो न्यूजपेपरची कटिंग असेल, एखादा आर्टिकल असेल, पण काय करायची, त्याच्यामध्ये आपल्याला बदल करायचा नाही, तीच माहिती कमी करून आपल्याला लिहायची आहे. डी ऑप्शन त्याने दिलेला आहे, टू राईट वन्स ओपिनियन अबाउट सिलेक्शन. वी कुड नॉट राईट our means we could not use our own opinion. आपण स्वतःचं ओपिनियन तिथं देऊ शकत नाही आहे, तेच आपल्याला कमी करून लिहायचं आहे, आपल्याला त्याच्यामध्ये बदल करता येणार नाही. सो यू कुड नॉट यूज अवर ओन ओपिनियन. नाउ सेकंड क्वेश्चन इज गिवन हियर, इट इज filling the blanks. Now the type of summary that consists of a paragraph to express main idea is. टाइप ऑफ समरी दॅट कन्सिस्ट ऑफ पॅरेग्राफ, जी पॅरेग्राफ मध्ये रायटिंग करणारा जे समरी असेल, तर तिला आपण कोणत्या प्रकारचे समरी म्हणू शकतो. आता इथं काय म्हटलं त्याने, आउटलाईन. आउटलाईन म्हणजे एखादा आराखडा तयार करणे. सो आराखडा दॅट मीन्स आउटलाईन, दॅट इज अ डिफरंट पार्ट. रिपोर्ट मध्ये अहवाल देणे एखादा, तो सुद्धा नाही. सिनॉप्सिस असेल, तो सुद्धा नाही. म्हणजे सिनॉप्सिस हा याचे अर्थ सुद्धा काय आहे, वेगळा आहे. म्हणजे आपण त्याला सारांश सुद्धा म्हणू शकतो आणि महत्वाचे आयडिया सुद्धा म्हणू शकतो. परंतु आपल्याला काय म्हणतात, समरी दॅट कन्सिस्ट ऑफ अ पॅरेग्राफ, म्हणजे पॅरेग्राफ म्हटलंय लिहायचा. आता पॅरेग्राफ म्हटलं म्हणजे कोणतं यायला पाहिजे, रिटर्न समरी. पॅरेग्राफ असेल तर तिथे काय यायला पाहिजे, आपण रिटर्न समरी तिथे आपल्याला लिहायचं आहे. दॅट इज द करेक्ट ऑप्शन फॉर दिस. नाउ नेक्स्ट, नाउ वेज ऑफ रायटिंग अँड डिस्क्रिप्शन. कोणता वर्ड असेल तर त्याचं डिस्क्रिप्शन काय यायला पाहिजे, दॅट इज गिवन हियर इन द इंट्रोडक्शन ऑफ द
lesson, or you can say in the icebreaker. The first, summarizing. What do you mean by summarizing? Means A and B, two parts are given here. So match the following. That question is given, but directly I have described here the answer of summarizing. What do you mean by summarizing? It includes main idea into one's own word. म्हणजे जी मेन आयडिया दिली ते आपल्या शब्दात लिहायचे. आपल्या शब्दात म्हणजे आपल्या ओपिनियनने नाही. जी इन्फॉर्मेशन तिथं आहे तीच आपण आपल्या शब्दात कमी आणि महत्वाची आयडिया असेल ती लिहिणं, त्याला आपण काय म्हणणार आहे? समरायझिंग. Now second one, paraphrasing. Now paraphrasing means what? It must be identical to the original and match the document word by word. म्हणजे हे डॉक्युमेंट कसं असणार आहे? इट मस्ट बी आयडेंटिकल इन ओरिजिनल. जे ओरिजिनल आहे त्याच्याशी वर्ड टू वर्ड मॅच झालं पाहिजे. जे डॉक्युमेंट्स मी लिहिलेलं असेल ते वर्ड टू वर्ड मॅच झालं पाहिजे. तसं समरी मध्ये नाही. वर्ड टू वर्ड मॅच झाला नाही तरी सुद्धा मेन आयडिया त्याच्यातली काय हे कळलं म्हणजे दॅट इज द इम्पॉर्टंट पार्ट ऑफ समरी रायटिंग. त्याला आपण काय म्हणणार आहोत? समरी रायटिंगचा इम्पॉर्टंट पार्ट. नाउ नेक्स्ट, प्रिसी रायटिंग. The precy writing means what? It includes taking a broader segment of source and condensing it slightly. It includes taking a broader segment. एक महत्वाचा ब्रॉडर पार्ट आहे तो of the source of condensing it slightly. कंडेन्सिंग म्हणजे काय? कमी करून लिहिणं. कट शॉर्ट म्हणतात. कंडेन्स म्हणजे काय करू शकतो? काय म्हणू शकतो आपण? कट शॉर्ट म्हणजे टू समथिंग म्हणजे काहीतरी असेल त्याला कमी करून लिहिणं असं याचा अर्थ आहे. परंतु महत्वाचे सोर्सेस असेल ते इन्क्लूड त्याच्यामध्ये असले पाहिजे. ब्रॉडर विचार असला पाहिजे. ब्रॉडर पार्ट असला पाहिजे असं म्हटलंय. सो इट इज ऑल्सो डिफरंट दॅन समरी रायटिंग. सो प्रिसी रायटिंग हॅज अ डिफरंट मीनिंग. नाउ नेक्स्ट, कोटिंग. कोटिंग इज व्हाट? It includes not just the main idea but every detail expressed clearly and to the point. कोटिंग याचा अर्थ काय? याच्यामध्ये फक्त मेन आयडियाच नाही, एव्हरीथिंग मस्ट बी एक्सप्रेस क्लिअरली इन डिटेल. डिटेल मध्ये एक्सप्रेस केलं पाहिजे. सगळं कसं व्यक्त केलं पाहिजे? डिटेल मध्ये सगळी इन्फॉर्मेशन आली पाहिजे टू द पॉइंट. परंतु समरी रायटिंग मध्ये मात्र आपल्याला तसं करायचं नाही. ओनली मेन आयडिया यू हॅव टू राईट. एडिटिंग. It includes selection of proper line from the given text for correction. करेक्शन साठी आपण एडिटिंग करतो. एडिटिंग म्हणजे काय? त्याच्यामध्ये काहीतरी भर घालणं, करेक्शन करणं, त्याला आपण म्हणतो एडिटिंग. सो एडिटिंग दॅट इज वन ऑफ द थिंग. एडिटिंगचा महत्वाचा मुद्दा काय आहे? इट इन्क्लूड सिलेक्शन ऑफ प्रॉपर लाईन. काही ओळी सिलेक्ट करायचं फ्रॉम द गिवन टेक्स्ट. जो दिलेला टेक्स्ट असेल किंवा पॅराग्राफ असेल त्याला करेक्ट करणं. अँड कंडेन्सेशन अँड ऑर्गनायझेशन. कंडेन्सेशन म्हणजे काय? त्याला संक्षिप्त रूप देणे, त्याला कमी करणे, कट शॉर्ट करणे आणि त्यांना पुन्हा लिहिणे, त्याला आपण म्हणतो एडिटिंग. नेक्स्ट, जिस्ट रायटिंग. जिस्ट मध्ये मेन आयडिया किंवा महत्वाचं काय असेल तेवढंच लिहिणं. इट इन्क्लूड द मोस्ट इसेन्शियल पार्ट और क्रक्स ऑफ द मॅटर. म्हणजे महत्वाचा इसेन्शियल त्याला म्हणू शकतो किंवा सेंट्रल पॉइंट जो असेल, फक्त सेंट्रल आयडिया लिहिणं, त्याला आपण काय म्हणू शकतो? जिस्ट ऑफ रायटिंग. जिस्ट मध्ये काय? सेंट्रल आयडिया लिहिणं. टू राईट सेंट्रल आयडिया ऑफ द टेक्स्ट और ऑफ एनी रिटर्न मटेरियल. जे रिटर्न मटेरियल आहे त्याच्यामध्ये सेंट्रल आयडिया असेल ती फक्त लिहिणं. मेन आयडिया असं म्हटलेलं नाही मी, तर सेंट्रल आयडिया म्हटलेलं आहे. सो टू राईट अ सेंट्रल आयडिया दॅट इज कॉल्ड जिस्ट रायटिंग. Now we are summary writing. What is summary writing? That I have given here a definition. A summary is a short overview of main point of a text. जो टेक्स्ट तुम्हाला दिला असेल, पॅराग्राफ दिलेला असेल, टेक्स्ट मीन्स पॅराग्राफ, व्हॉट एव्हर विल बी गिवन टू इन द एक्झामिनेशन, जो तुम्हाला एक्झाम मध्ये दिला जाईल तो. समरी इज अ शॉर्ट ओव्हरव्ह्यू ऑफ द मेन पॉइंट. मेन पॉइंट असेल ते आपलं ओव्हरव्ह्यू करायचे आहे. The purpose of summary is to quickly give the reader or a listener an idea of what is the material is saying. म्हणजे एखादा रीडर असेल त्याला एक कमी वेळेत जास्त समजणं, त्याच्यासाठी आपण समरी रायटिंग करत असतो. समरी रायटिंग जर असेल, सपोज इफ यू रीड एनी बुक, त्याला कमी करून तुम्ही लिहिलं तर तेवढंच वाचलं तरी त्याला कळेल की हा टेक्स्ट कशाबद्दल आहे किंवा हा पॅराग्राफ कशाबद्दल आहे. दॅट इज द मेन पर्पज ऑफ समरी रायटिंग. त्याला आपण काय म्हणू शकतो? मेन पर्पज ऑफ समरी रायटिंग. क्विकली त्याला कळणार आहे की समरी वाचल्यानंतर, एखाद्या बुकची समरी लिहिली आपण, तर समरी वाचल्यानंतर त्याला लगेच कळेल की व्हॉट विल बी मेन आयडिया ऑफ दिस टेक्स्ट. त्या टेक्स्टची मेन आयडिया काय असणार आहे त्याला लगेच कळणार आहे. दॅट इज द मेन पर्पज.
त्याच्यानंतर त्याचं मिनिंग काय आहे ते इथे मी डिस्क्राईब केलेलं आहे. अ समरी इज मीन टू इन्फॉर्म द रीडर. रीडरला काय इन्फॉर्म करताय? हू हॅज नॉट रीड द टेक्स्ट और सीन द प्रेझेंटेशन. ज्याने प्रेझेंटेशन बघितलं नसेल, सपोज एखादा प्रेझेंटेशन असेल त्याची आपल्याला समराईज करायचं असेल आणि एखाद्याने अटेंड केलेलं नसेल ज्या रीडरने, तर त्याला माहिती करून देण्यासाठी सुद्धा याचा काय होतो उपयोग आपण करू शकतो. समरी रायटिंग म्हणजे टू इन्फॉर्म दॅट रीडर, इन्फॉर्म द रीडर हू हॅज नॉट अटेंडेड द प्रेझेंटेशन. प्रेझेंटेशन त्याने बघितलं नसेल, अटेंड केलं नसेल, तर त्याला आपण इन्फॉर्म करण्या त्यासाठी सुद्धा समरीचा आपण उपयोग करू शकतो. ऑफ व्हॉट द टेक्स्ट इज अबाउट. जो टेक्स्ट आहे तिथं काय मटेरियल होतं ते शॉर्ट मध्ये समजवणे, त्याला सुद्धा आपण काय म्हणू शकतो? समरी. इट डिस्क्राइब्स पर्पज और अ मेन आयडियाज. त्या पॅरेग्राफचा त्या टेक्स्टची मेन आयडिया आहे ती समराइज करणं, ती डिस्क्राइब करणं. दॅट इज summary writing, and summarizes the supporting argument that develop the idea. The reader will then know if he or she will find it useful and want to read it. म्हणजे ती फक्त समरी रीड केल्यानंतर त्याला हे आपल्यासाठी महत्वाचं आहे किंवा नाही, त्याला समरी मधून कळलं की महत्वाचं आहे, then he can read a detail if it is useful for him. ते जर त्याच्यासाठी युजफुल असेल तर तो काय करणार आहे? रीडर ते रीडिंग करणार आहे, पूर्ण टेक्स्ट वाचणार आहे. Now here summary writing. Now from the text I have taken the information. Brevity is the soul of wit is one of the countless maximum coined by the William Shakespeare. William Shakespeare is one of the best writer, ड्रामेटिस्ट अँड पोएट ऑफ इंग्लिश लिटरेचर असं आपण त्यांना म्हणू शकतो. विलियम शेक्सपियर त्यांच्या नावाने लिटरेचर, व्हेरी फेमस लिटरेचर म्हणजे इंग्रजी साहित्य लिहिलं गेलं असेल, त्याच्यामध्ये एक त्याने इथे माहिती लिहिली, ब्रेविटी इज द सोल ऑफ विट. ब्रेविटी म्हणजे काय? ब्रेविटी म्हणजे जो महत्वाचं सोल जे असेल, सोल मध्ये काय आहे? हा खजिना आहे म्हटलेलं आहे त्यांनी. इज वन ऑफ द काउंटलेस मॅक्सिमम कॉन बाय विलियम शेक्सपियर. It is relevant to speak as well as writing. हे रायटिंग साठी as well as स्पीकिंग साठी सुद्धा अतिशय महत्वाचा रिलेव्हंट आहे. ब्रेविटी और कन्सिजन. कन्सिजन म्हणजे काय आपण म्हणू शकतो? याचा अर्थ डिस्कशन, महत्वाचं डिस्कशन. इज द कटिंग आउट ऑफ अननेसेसरी वर्ड्स व्हाइल कन्वेइंग एन आयडिया. याचा अर्थ काय आहे? कटिंग आउट ऑफ मेन सम वर्ड्स म्हणजे काही अननेसेसरी वर्ड जे असतील, मेन वर्ड नाही, काही अननेसेसरी वर्ड्स जे असतील त्यांना काढून टाकणे आणि मेन आयडिया असेल ती दर्शविणे, कन्वे करणे, दाखवणे, डिस्क्राइब करणे. इट एम्स टू एनहान्स द कम्युनिकेशन बाय एलिमिनेटिंग रिडंडन्सी विदाउट ऑमिटिंग इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन. म्हणजे काही शब्द जे रिडंडंट म्हणजे काय? जे निरर्थक शब्द आहे, मिनिंगलेस वर्ड्स जे आहे ते काय करणं? काढून टाकणं. निरर्थक वर्ड विच आर युजलेस वर्ड्स और मिनिंगलेस वर्ड्स टू बी रिमूव्ड. ते काढून टाकणे आणि महत्वाचे वर्ड आहे तेच त्या कम्युनिकेशन मध्ये यूज करणे, त्या रिटर्न मटेरियल मध्ये यूज करणं. दॅट इज द मेन थिंग ऑफ समरी रायटिंग. ओमिटिंग म्हणजे काढून टाकणे. Summary writing is one of its kind that has been described as one of the elementary principle of writing. हे one of the elementary खूप महत्वाचं तत्व किंवा मौल्यवान आहे किंवा मूल्य आहे असं आपण म्हणू शकतो. To speak what is required and to write what is necessary is the requisite towards the development of the language skill. जे आवश्यक, रिक्वेशन म्हणजे काय? जे आवश्यक आहे तेच. म्हणजे समरी रायटिंगचा महत्वाचा मुद्दा काय आहे की एखादं काहीतरी डिस्क्राईब करायचं असेल, एखादा एलिमेंट आपल्याला, तर तो एलिमेंट डिस्क्राईब करत असताना काय व्हॉट इज रिक्वायर्ड, काय आवश्यक आहे आणि काय लिहायचं आहे, जे नेसेसरी आहे तेच. व्हॉट इज व्हेरी इसेन्शियल, व्हॉट इज नेसेसरी, and that is the only thing that you can write here in the summary writing. So it is the best writing skill to develop a language skill. जे आपली लँग्वेज स्किल आहे, भाषा शैली जी आहे ती डेव्हलप करण्यासाठी ही सगळ्यात महत्वाची वन ऑफ द बेस्ट युजफुल रायटिंग स्किल टू डेव्हलप अवर लँग्वेज स्किल. आपली लँग्वेज स्किल आहे, भाषा शैली डेव्हलप करण्यासाठी महत्वाची रायटिंग स्किल आपण समरी रायटिंग म्हणू शकतो. इट इज इम्पॉर्टंट टू बी ब्रीफ इन रिटन एक्सप्रेशन. ब्रीफ म्हणजे काय? थोडक्यात, थोडक्यात एखादी महत्वाची माहिती सांगणं, त्यासाठी हे अतिशय
महत्वाचं रायटिंग स्किल आहे समरी रायटिंग. To express in brief that the main point of a written record is a summary writing skill and that can be developed by practice. Summarizing has a summarizing a definite purpose. याचं एक definite purpose आहे. याचं एक definite purpose आहे. What is the definite purpose? What is important? That is only essential here. जे अतिशय महत्वाचं आहे तेच आपण इथं लिहायचं आहे. जे निरर्थक काही असेल ते आपल्याला लिहायचं नाही. आणि डेफिनेट पर्पज त्याने काय म्हटलंय कोणतं? द पर्पज ऑफ समरी, पर्पज ऑफ समरी इज टू गिव्ह द रीडर अ क्लिअर ऑब्जेक्टिव्ह पिक्चर ऑफ ओरिजिनल टेक्स्ट. जे ओरिजिनल टेक्स्ट आहे, जे ओरिजिनल लिहिलेलं आहे त्याचे ऍक्च्युअल क्लिअर पिक्चर जे असेल, क्लिअर थिंग, क्लिअर ऑब्जेक्टिव्ह, जो महत्वाचं ध्येय असेल, ऑब्जेक्टिव्ह असणार आहे त्याचं क्लिअर पिक्चर म्हणजे सगळं क्लिअर असेल ओरिजिनल, ते त्या टेक्स्ट मधून त्याला तो टेक्स्ट वर जे समरी रायटिंग केलं असेल त्याच्यावरून त्याला सगळं कळणार आहे. दॅट इज द मेन पर्पज ऑफ समरी रायटिंग. Most importantly, the summary restate only the main points of a text or a lecture without giving example or a details such as dates, numbers and statistics. त्याने काय म्हटलेलं आहे, काही शब्द त्याच्यातून आपण काढून जरी टाकले विदाउट गिव्हिंग एक्झाम्पल, कोणतंही एक्झाम्पल तिथे द्यायची आवश्यकता नाही डिटेल मध्ये. सजेस्ट डेट, तारीख सुद्धा आपण वगळू शकतो त्याच्यातली. नंबर्स, न्यूमेरिकल थिंग्स आल्सो आर ओमिटेड. अँड स्टॅटिस्टिक्स मध्ये काय सांख्यिक भाषा असेल ती सुद्धा काढून टाकली असेल तरी सुद्धा त्या व्यक्तींना त्याच्यातली डिटेल माहिती कळते त्या शॉर्ट इन्फॉर्मेशन मधून सुद्धा. सो समरी रायटिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. नाउ नेक्स्ट, नाउ डूज ऑफ समरी रायटिंग. समरी रायटिंग मध्ये आपण काय काय केलं पाहिजे, समरी रायटिंग मध्ये आपण काय काय केलं पाहिजे ते मुद्दे आपल्याला डिस्क्राईब करायचे. रीड अँड रीड द पॅसेज. सगळ्यात पहिला मुद्दा, first and very important point about summary writing is read and reread the passage. जो पॅसेज असेल तो काय करायचा आहे, रीडिंग करायचंय पुन्हा पुन्हा. रीड अँड रीरीड इट. बिकॉज पहिले रीडिंग करत असताना आपण फास्ट जातो, त्याच्यात काही मुद्दे कळतात आपल्याला. बट वेन यू रीरीड यू गेट अ डिफरंट आयडिया. पुन्हा आपल्याला वेगळी आयडिया येते की हा महत्वाचा मुद्दा हा सुद्धा एक आहे, असं आपल्याला रीरीड केल्यानंतर आपल्याला तो कळतो. त्यामुळे फर्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट इज रीड अँड रीरीड द पॅसेज ऑर टेक्स्ट अँड ट्राय टू अंडरस्टँड इट. व्हॉट इज गिव्हन दॅट, व्हॉट इज गिव्हन इन दॅट पॅरेग्राफ. त्या पॅरेग्राफ मध्ये, त्या पॅसेज मध्ये किंवा टेक्स्ट मध्ये काय मेन आयडिया दिले ते ट्राय टू अंडरस्टँड. रीड द इन्स्ट्रक्शन्स. आणि त्या इन्स्ट्रक्शन काय दिलेले त्या सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, क्लिअरली रीडिंग करायचं आहे. फाइंड एक्झॅक्टली व्हॉट यू नीड टू समराइज. तुम्हाला काय समराइज करायचं आहे सगळ्यात महत्वाचं, एक्झॅक्टली, अँड दॅट यू हॅव टू राईट. पहिले महत्वाचे मुद्दे आहेत ते बघायचे आपल्याला. फाइंड एक्झॅक्टली व्हॉट यू नीड टू समराइज. तुम्हाला समराइज काय करायचं आहे ते आपल्याला सगळ्यात पहिले बघायचं आहे. फाइंड आउट द एक्झॅक्टली व्हॉट यू नीड टू समराइज. सगळ्यात पहिले तुम्हाला समराइज काय करायचंय, काय लिहायचंय, काय कमी करायचंय, काय आवश्यक आहे ते आपल्याला पहिले तिथं बघायचं आहे. Identify the main idea through the process of asking question. You have to ask question yourself. म्हणजे काय काय एखादा क्वेश्चन आपण तयार केला तर तो महत्वाचाच असणार आहे, त्याची इन्फॉर्मेशन काय असणार आहे. त्यामुळे आपण काय करायचंय, प्रोसेस जी असेल ती करण्यासाठी काय करायचंय, यू हॅव टू आस्क क्वेश्चन. पण क्वेश्चन कसे, आयडेंटिफाय द मेन आयडिया थ्रू द प्रोसेस ऑफ आस्किंग क्वेश्चन. आता जर समजा एखादा पॅरेग्राफ असेल त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन सुद्धा विचारले गेलेले असतात. जर तुम्हाला सोपी आयडिया सांगतो, इफ यू डोंट नो हाऊ टू राईट समरी, समरी रायटिंग जर करता येत नसेल आपल्याला जास्त, जे एव्हरेजचे स्टुडंट आहेत त्यांना एक सांगून इच्छितो मी की जेव्हा एखादा पॅरेग्राफ दिलेला असेल, अनसीन पॅरेग्राफवर आपल्याला मोस्टली समरी रायटिंग असते, तर अनसीन पॅरेग्राफवर काही क्वेश्चन आन्सर विचारले जातात. तर क्वेश्चन आन्सर जे तुम्ही लिहितात ते महत्वाच्या मुद्द्यांवरच विचारले जातात. ते सुद्धा आपण एकत्र करून लिहिले तरी सुद्धा आपली समरी रायटिंग तयार होऊ शकते. दॅट्स वाय प्रोसेस ऑफ आस्किंग क्वेश्चन दॅट यू कॅन यूज हिअर. नेक्स्ट पॉइंट, फॉर्म अ शॉर्ट सेंटेन्सेस ऑफ युअर ओन. काही लहान लहान वाक्य स्वतःची तयार करायची आहे. एंड दॅट यू हॅव टू कनेक्ट. आणि ते एकमेकांशी कनेक्ट करायचं आहे. कनेक्ट द सेंटेन्सेस युजिंग लिंकर्स. आता इथं लिंकर्स याचा अर्थ काय, कंजंक्शन, एंड असेल, सो असेल, हे शब्द जे आहेत त्याच्याने आपण वाक्य जोडणी करू शकतो, जे लिंकर्स आहेत.
कंजंक्शन म्हणतो, वाक्य जोडणी करण्यासाठी वापरले जाणारे शब्द, त्यांचा वापर करून त्या वाक्याने आपल्याला काय करायचंय, कनेक्ट करायचं आहे. नेक्स्ट पॉइंट, रिमूव्ह द redundant words and sentences from the key sentences. जे महत्वाचे सेंटेन्सेस जे आहेत त्याच्यामधले रिडंडंट वर्ड्स म्हणजे मिनिंगलेस वर्ड, ज्याला जास्त मिनिंग नाही, त्याला आपण काय करायचे, काढून टाकायचं आहे. रिमूव्ह द वर्ड्स which are not important or essential in the sentence from the key sentences. जे की सेंटेन्सेस, तुम्ही महत्वाचे सेंटेन्सेस काढलेले आहेत त्याच्यामधले जे मिनिंगलेस वर्ड आहे, नॉट इसेन्शियल वर्ड आहे, ते आपल्याला काय करायचं आहे, काढून टाकायचे. ओमिट डिटेल, डिटेल मध्ये लिहायची आवश्यकता नाही, महत्वाचे मुद्दे फक्त आपल्याला लिहायचे आहे, त्याचं ओमिट डिटेल म्हटलेलं आहे. नंतर ओव्हर युअर ओन इंटरप्रिटेशन, स्वतःचं इंटरप्रिटेशन द्यायचं नाही, तिथं जे दिलेलं असेल तीच इन्फॉर्मेशन लिहायची, त्याच्यामध्ये आपल्याला कुठलाही बदल करायचं नाही. दॅट्स वाय अवॉइड युअर ओन इंटरप्रिटेशन, स्वतःच माहिती लिहायची नाही. आता डोंट्स ऑफ समरी रायटिंग, समरी रायटिंग मध्ये काय करू नये, डोंट डू इन समरी रायटिंग, दॅट वर टू डिस्कस इट. इन्क्लूड, कुठलंही एक्स्ट्रा काही त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचं नाही किंवा भर घालायची नाही. पुढचा मुद्दा एक्सक्लूड, किंवा एखादा महत्वाचा मुद्दा सुद्धा काढून टाकायचं असं सुद्धा आपल्याला तिथं अधिकार नाही. एड, किंवा काही त्याच्यामध्ये एक्स्ट्रा ऍड करायचं ते सुद्धा आपल्याला ऍड करता येणार नाही. त्याच्यानंतर कॉमेंट, त्याच्यामध्ये एखादं कॉमेंट सुद्धा आपल्याला करता येणार नाही. गिव्ह एक्झाम्पल्स, याच्यामध्ये एखादा एक्झाम्पल सुद्धा आपल्याला देता येणार नाही. आहे तेच आपल्याला घ्यायचे, त्याला कमी करून लिहायचे, मेन आयडिया आपल्याला लिहायची आहे. त्याच्यानंतर यूज द फॉलोइंग स्टेप फॉर समरी रायटिंग, असं आपल्याला एक पॉइंट दिलेला आहे समरी रायटिंगच्या लेसन मध्ये, तो बघायचा. यूज द फॉलोइंग स्टेप फॉर समरी रायटिंग. आता ते स्टेप कोणकोणत्या ते समजून घ्यायचे आपल्याला. फर्स्ट स्टेप इज रीड द आर्टिकल ट्वाइस, जे आर्टिकल दिलेला असेल, जो टेक्स्ट दिलेला असेल, पॅराग्राफ दिलेला असेल, दॅट यू हॅव टू रीड ट्वाइस, ऍटलीस्ट ट्वाइस, म्हणजे कमीत कमी 2 वेळेस आपल्याला तो वाचायचा आहे असं त्याने सांगितलं. बट इफ यू हॅव टाइम देन मोर दॅन 2 टाइम ऑल्सो यू कॅन रीड इट, मोर दॅन 2 टाइम ऑल्सो आपण ते रीड करू शकतो. सेकंड पॉइंट दिला, आस्क क्वेश्चन अबाउट द पर्पज ऑफ रायटिंग, रायटिंग का केलेलं आहे त्याचं पर्पज वर आपण क्वेश्चन विचारू शकतो. नेक्स्ट, आयडेंटिफाय द मेन आयडिया, दॅट इज ऑल्सो मेन पॉइंट, मेन आयडिया काय हे आपल्याला ओळखणं गरजेचं आहे. राईट द फर्स्ट ड्राफ्ट, फर्स्ट ड्राफ्ट म्हणजे काय, एक थोडस आपण ड्राफ्टिंग करणे किंवा मसुदा त्याचा तयार करणे. त्याच्यानंतर रिवाइज युअर फर्स्ट ड्राफ्ट अँड एडिट, जो पहिला ड्राफ्ट तुम्ही लिहिला असेल, थोडा तयार केला असेल, त्याला काय करायचं, रिवाइज करायचं आहे. युअर फर्स्ट ड्राफ्ट अँड एडिट, त्याच्यामध्ये एडिशन करायचे, एडिट करायचं. एडिशन म्हणजे काय, एडिट, बदल, करेक्शन, चुकलं असेल तर ते करेक्ट करायचं आपल्याला, तर ते एडिट करू शकतो आपण, तो महत्वाचा मुद्दा आहे. अँड नेक्स्ट स्टेप आहे राईट द फायनल ड्राफ्ट, आणि शेवटी काय करायचं आपल्याला, फायनल ड्राफ्ट. मस्ट ऑल दिस प्रोसेस यू हॅव टू डू ऍज अ रफ वर्क, सगळी वरची प्रोसेस जी आहे 5 पॉइंट पर्यंत ती आपली काय असली पाहिजे, रफ असली पाहिजे. आणि त्याच्यानंतर फायनल ड्राफ्ट आपल्याला लिहायचं म्हणजे काय, फायनल समरी रायटिंग आपल्याला लिहायची आहे. आणि ती एकच पॅरेग्राफ आपल्याला लिहायचं आहे. काय करायचं आपल्याला समरी रायटिंग करत असताना, जे जे मुद्दे आपण